खरं तर सामान्य कुटुंबातून अगदी पंचायत समिती, जिल्हा परिषद, गावचा सरपंच, तिथपासून तालुक्याचे शिवसेना प्रमुख, पक्षाची 20 वर्ष शिवसेनेची जबाबदारी सांभाळून आणि मग आमदार व्हायचं स्वप्न पाहायचं आणि ते प्रत्यक्षात सत्यात उतरवायचं. आणि जवळपास आपल्याकडे अलीकडे आपण पाहतो की राजकारणामध्ये मोठी मोठी घराणी आहेत, पण कोणताही राजकीय वारसा अजिबात नसताना देखील आमदार व्हायचं आणि प्रचंड मताधिक्याने निवडून यायचं, इथपर्यंतचा प्रवास सगळ्यांचा होता. परंतु कोरोनासारखी आपत्कालीन परिस्थिती आली, लोकांची भयंकर परिस्थिती आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. अनेकांना कुटुंबातली रक्ताची लोक गमवावी लागली. आम्ही स्वतः त्यामध्ये दोघांनी पाहिलेली आहे की कशा पद्धतीची परिस्थिती होती. परंतु एक आमदार, तसे तर 288 आमदार ऑल इंडिया लेवलला 4,500 आमदार आहेत, परंतु 288 आमदारांपैकी एक आमदार ज्याची युनायटेड नेशन दखल घेते की एक आमदार काय करू शकतो. आणि ती दखल अशा परिस्थितीची की कोणाला, म्हणजे तो मतदारसंघातला आहे म्हणून नाही, त्याच्यातल्या अनेक स्टोरी मी ऐकलेल्या आहेत. काय कशा पद्धतीनं लोकांना मदत केली. मग अगदी तो बिहारचा माणूस, त्याला पण मदत करायची, मग तो तामिळनाडूचा असो, कोणालाही मदत करायची, जो मागायला येईल त्याला मदत करायची. आणि लोकप्रतिनिधी काय असावं याचं महाराष्ट्राला पहिल्या टर्म मध्ये आमदार होऊन ज्यांनी उदाहरण घालून दिलं. 5-5, 6-6 टर्म लोकप्रतिनिधी होतात, परंतु एवढे ग्राउंड लेवलवरती पाय कोणाचे राहत नाहीत. आणि त्या सगळ्या कामातनं लोकनेता नावाची उपाधी ज्यांना सामान्य जनतेनं दिली, ते आदरणीय लोकनेते निलेशजी लंके साहेब आपल्या रयत प्रबोधनीत आज आलेत. साहेबांचं रयत प्रबोधनीच्या वतीनं सर्वप्रथम मी स्वागत करतो. खर तर रयत प्रबोधनी 2018 पासून संस्थेची स्थापना झाली. कर्मवीर अण्णांच्या प्रेरणेतनं, विचारातून संस्था उभी राहिली. आज योगायोग काय माहित नाही, पण गांधीजींची जयंती आहे. देशाचे पंतप्रधान, दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती आहे. साहेब स्वतः रयत शिक्षण संस्थेवरती आजीव सदस्य आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या सगळी कामं सध्या ते पाहत असतात, बॉडीवरती स्वतः आहेत. आणि आपली एक रयत प्रबोधनी संस्था, उमेश सरांना मी विनंती करतो की रयत प्रबोधनीच्या वतीनं साहेबांचा त्यांनी सन्मान करावा. सत्कार ते घेत नाहीत हे खरे. खर तर अनेक वेळा साहेबांशी संपर्क येतो. रयत प्रबोधनीचं काम मी सांगत असतो, परंतु जात होतो या रोडने, मी त्यांना म्हटलं की आपल्याला जायचंय, व्हिजिट करायची. मला त्यांनी सांगितलं की ठीक आहे ठीक आहे, आपण जाता जाता विद्यार्थ्यांना भेटून जाऊ. मी बऱ्याच दिवसापासून त्यांच्या मागे लागलो होतो, परंतु ते शक्य होत नाही. आणि थोडक्यात मी रयत प्रबोधनीची त्यांना ओळख, मी ऑलरेडी सगळं त्यांना सांगितलेलं आहे. माझ्यापेक्षा त्यांनाच 2 ओळी जास्त माहिती आहेत. साहेब मागच्या वर्षी 92 मुलं PSI झाली राज्यातली, आणि या वर्षी 192 मुलं रयत प्रबोधनीची PSI झाली. 2018 पासून संस्थेची स्थापना झाली, 11 एप्रिल 2018 महात्मा फुलेंच्या जयंती दिनी. मागची 5 वर्षापैकी 2 वर्ष तर कोरोनातच गेली, परंतु कोरोनात सुद्धा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण, अगदी झूम मीटिंग वरती देखील आम्ही हे देत राहिलो. आणि यातला प्रत्येक मुलगा, यातला कुणी मोठ्या घराण्यातनं आलेला नाही, यातली प्रत्येकाला कोणालाही आलाय आणि ऍडमिशन दिले असं झालेलं नाही. प्रत्येकाची इंटरव्ह्यू घेतली गेली. तुझी शैक्षणिक पात्रता, तुझे घरचे काय करतात, मम्मी काय करते, पप्पा काय करतात, आणि तुला MPSC का करायची आहे, त्या सगळ्याची उत्तरे यांच्याकडून घेतल्यानंतर यांना ऍडमिशन मिळालं. जेवढ्या मुलांना ऍडमिशन दिलं, एवढीच मुलं
मागचे 2 महिने झाले वेटिंगला होती, पण त्यानंतर कोणालाही प्रवेश आम्ही दिला नाही. आणि हे सगळं काम आमचं मागची 5 वर्षापासून सुरू आहे. याच्या सगळ्या मागचं एकच मोठं होतं, की पैसे कमवून आपली अनेक वेळा चर्चा होती, की इन्स्टिट्यूट येतात, पोरांना लुटतात. परंतु पैसे कमवणं हा मोटो याच्यामागे कधी आतापर्यंत आम्ही ठेवला नव्हता. आणि नेहमी विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी हेच सांगतो, की पैसे जरी तुझ्याकडे असले, तरी सगळे भरू नको. आम्हाला येत असेल, तुला आमचं शिकवलेलं कळत असेल, तर तू मग आमच्याकडं शिक. 8 दिवस बस, 10 दिवस बस. तुला जर आमचं आणि तुझं जर काय मॅच होत असेल शिकवलेलं, तुला कळत असेल, तर तू हे कंटिन्यू कर. पहिल्या दिवशी मला आठवतं 25 विद्यार्थ्यांची बॅच 2018 साली आमची होती आणि आज जवळपास 200 मुलं आमचे सगळे आहेत. साहेबांना विनंती करतो, की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं आणि आम्हालाही मार्गदर्शन करावं. आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने रयत प्रबोधिनीमध्ये आमच्या विशाल सर असो, सुतार सर असो, आमच्या सरांमुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. हे रयत प्रबोधिनी हे नाव म्हणजे रयत ज्या कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्या अण्णांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी ही सर्व टीम या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातील मुलांना घडवण्याचं काम करता. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही आज या ठिकाणी माझा सत्कार केला अण्णांचा पुतळा देऊन. म्हणजे हा क्षण माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण असेल. तर अण्णांनी जे स्वप्न पाहिले होते ते स्वप्न खरं सत्यात उतरवण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करत आहात. बऱ्याच संस्था मी पाहिलेल्या आहेत, बऱ्याच अकॅडमी पाहिल्या. कारण ह्या शिक्षण आणि आरोग्य हे 2 विषय असे आहेत की त्या विषयाशी माझं एकदम जिव्हाळ्याचं नातं आहे. त्या गोष्टीची एकदम जवळचं नातं आहे. मी तर बऱ्याच वेळा भाषणात सांगत असतो 2 गोष्टी अशा आहेत की त्या 2 गोष्टींना वेळेचं बंधन असतं, एक लिमिटेशन असतं. तर आमच्याकडे आम्ही समाजकार्यात, राजकारणात काम करीत असताना एखादा आम्हाला फोन आला, आम्हाला रस्ता करून द्या. सांगता येतं 2 दिवसांनी करून देतो, महिन्यांनी करून देतो. शिक्षण एक गोष्ट आहे. एखाद्याचे करिअर करण्याचं वय आहे. करिअर करण्याचे त्याचे ध्येय आहे आणि त्याला जर त्याच वेळेस जर आपण मदत केली तर ते कुटुंब घडणार आहे, त्याचा पुढचा परिवार घडणार आहे, 2 पिढ्या घडणार आहे. त्यामुळे त्या गोष्टीला एक टाइम लिमिट असतं आणि खऱ्या अर्थाने या आपल्या रयत प्रबोधिनीमध्ये कुठल्याही पैशाचा विचार न करता फक्त माझ्या सर्वसामान्य कुटुंबातले मुलं घडले पाहिजे, सर्वसामान्य कुटुंबातल्या मुली घडल्या पाहिजे, ह्या हेतूने तुम्ही काम करता. हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. कारण मी सांगतो की आरोग्याच्या बाबतीत सुद्धा तीच असतं गोष्ट की टाइम बॉन्ड असतो. एखादा पेशंट जर सिरियस झाला आणि आपण डॉक्टर जर म्हणले नाही आपण 2 दिवसांनी पाहतो, मला वेळ नाही, ते चालणार नाही, ते जीव जाणार आहे. ते जीव गेल्यामुळे त्या कुटुंबातला भाऊ जाणार आहे, ते कुटुंब जाणार आहे. त्याच पद्धतीने शिक्षणाला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. कारण रयत प्रबोधिनीत जरी आज मला या ठिकाणी येण्याचा योग आला, पण मी नेहमी आम्ही ज्यावेळेस सगळे गाडीत बरोबर असतो, आम्ही तर गाडीत रात्री 2-2, 3-3, 4-4 वाजेपर्यंत आमच्या गप्पा चालू असतात. कधी यांना ह्या सर्व सहकाऱ्यांना जर माझ्याशी गप्पा मारायचं ठरलं, तर रात्रीचं तुम्ही नाही आले, पण यांना सांगत असतो 12-1 ला आपण भेटू बरोबर. 12-1 ला भेटल्यानंतर मग आमच्या चर्चा चालू असतात. पण ह्या सगळ्या चर्चा तुमचं काय चाललंय, माझं काय चाललंय ही चर्चा नसते आमची. माझ्या सर्वसामान्य कुटुंबातले मुलं कसे घडले पाहिजे, कसे घडवायचे ही नेहमी चर्चा त्या ठिकाणी होत असते. मी सुद्धा नेहमी या ठिकाणी ह्या रयत प्रबोधिनीच्या ह्या सर्व शिक्षकांच्या त्या ठिकाणी संपर्कात राहतो. एक मला अभिमान वाटतो. हे कोण करू शकतो? जे सर्वसामान्य कुटुंबातून, शेतकरी कुटुंबातून जे दुःख पाहिले, जे आपण अनुभवले, त्या दुःख अनुभवल्यामुळं आपण सुद्धा आपण ज्या परिस्थितीतून पुढे आलो, त्या परिस्थितीतून जे सर्वसामान्य कुटुंबातले मुलं-मुली पुढे येतात, त्यांना आपण एक कुठेतरी आधार झालो पाहिजे, आधारवड झालो पाहिजे, ह्या भावनेने आपण त्या ठिकाणी काम करतो. कारण बऱ्याच अडचणी मी तर एकदम ग्राउंड लेव्हलचा कार्यकर्ता आहे. म्हणजे गरिबी काय असते मी त्या ठिकाणी सांगणार आहे. मी तर बऱ्याच कार्यक्रमांनी एक असं ओपन चॅलेंज करतो. म्हणजे तुम्ही पण कुणी एखाद्याने सांगितलं तुमच्या गावातल्या एखाद्या मला जिल्हा परिषद शाळेत घेऊन जा. मी 4 गरिबांचे मुलं गळ्यात हात घालून त्या ठिकाणी त्या मुलांचे सांगू शकतो, की हा मुलगा गरीब आहे, याला आई-वडील नाही. म्हणजे इतकं गरिबी काय आहे ती गरिबी वाचता येते. पण गरिबांना आधार देण्याचं काम करता. यापेक्षा मोठं आणि महत्त्वाचं कुठलं कार्य नाही तुम्हाला सांगतो. तुम्ही जे करता अडचणी असतात.
अडचणी असतात, अडचणी त्या ठिकाणी मात करून आपण पुढे जातो असतो. पण ह्या ज्यावेळेस मुलांना आपण घडवणार ना, त्याच्या इतकं समाधान कशातच नाही. तुम्ही सांगितलं की 2018ला आपली रयत प्रबोधिनीची सुरुवात झाली. 2018 ते 2023 पर्यंत हजारो मुलांना घडवण्याचं काम आपल्या रयत प्रबोधिनीच्या माध्यमातून झालेलं आहे. मी पाहिलं आपलं कॅटलॉग वगैरे, म्हणजे ज्या अकॅडमी, मी सुद्धा बऱ्याच अकॅडमी पाहिल्या, ज्यांच्याकडे लाखो रुपयांची फी देऊन सुद्धा इतका प्रत्येक मुलाचा बारीक स्टडी केला जात नाही. तो मुलगा हजर आहे का नाही, त्या मुलाचा थंब घेतला का नाही, त्या मुलाच्या पालकांना त्या ठिकाणी आपण योग्य वेळी माहिती देऊ शकतो. त्या मुलाने अभ्यासिकेला बसल्यानंतर किती पेज वाचले, त्याचं काय आहे, म्हणजे इतका बारीक विचार करणारे, म्हणजे हे रयत प्रबोधिनी हा परिवार आहे. हे कुटुंब आहे खऱ्या अर्थाने. हे कुटुंब आहे आणि ह्या कुटुंब चालवण्याचं काम करता. खरं तुम्ही माणसात ह्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलात परमेश्वर पाहता. हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे मुलं घडले ना, मी तर बऱ्याच ठिकाणी सांगत असतो. बऱ्याच कार्यक्रमाने सांगतो. एक उदाहरण, छोटंसं उदाहरण सांगतो. हे सगळे क्वालिफाईड मुलं आहेत. मी मागच्या एक 4-5 महिन्यापूर्वी असंच पुण्यातले काही कार्यक्रम करून, जितेश तू होता का माझ्याबरोबर, कोण होतं, अभय कोणतरी असताना माझ्याबरोबर, आम्ही असं कार्यक्रम करून चाललो. विशाल सर तुम्ही नव्हते त्या दिवशी. फर्ग्युसन कॉलेज समोरून चाललो सर. फर्ग्युसन कॉलेज म्हणजे मी पण ठीक आहे, मी आमदार जरी असलो पण ग्रामीण भागातली संस्कृती काही मला चांगली माहिती आहे. आपण पण ग्रामीण भागातल्या संस्कृतीत वाढलेलो आपण. मी त्या फर्ग्युसन कॉलेज समोरून चाललो होतो. एक 2-3 मुली त्या कट्ट्यावर, फर्ग्युसन कॉलेजच्या ह्या बाजूच्या कट्ट्यावर त्या मुली बसलेल्या होत्या आणि त्या मुली सिगरेट ओढीत होत्या. सिगरेट ओढीत होता आणि माझी सहज नजर गेली त्या मुली सिगरेट ओढीत असताना. मी त्याच वेळेस माझ्या डोक्यात म्हणलं, अरे काय, म्हणजे मी असं डोक्याला हात लावला आणि मी सांगितलं, अरे त्या आई-वडिलांनी काय स्वप्न पाहिले असतील आणि हे मुलं, ह्या मुली मुली सिगरेट ओढणं पाहणं आपल्यासारख्याला एक धक्का बसतो ना. एक वेळेस एखादा मुलगा सिगरेट ओढताना ते थोडं नजरेत बघितलेलं आहे. पण मुली पाहणं हे धक्कादायक गोष्ट होती. मी डोक्याला हात लावलं, म्हणलं, अरे पहा ना, किती आई-वडिलांनी स्वप्न पाहिले असते आणि हे मुली इकडं स्मोकिंग करतात, सिगरेट ओढतात. पण त्याच वेळेस सेकंदात माझ्या डोक्यात दुसरा विचार आला, अरे हे सक्षम कुटुंबातले मुलं चांगल्या कॉलेजला शिक्षणाला पाठवितात. पण त्याचबरोबर प्रत्येकाने, पालकांनी, ज्याची परिस्थिती सक्षम आहे त्या पालकांनी आपला मुलगा चांगला शिकला पाहिजे, आपला मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, आपला मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, ही भावना ज्यावेळेस आपल्या मनात असते ना, त्याचबरोबर आपल्या मनात ही पण भावना पाहिजे, एका झोपडीतल्या मुलाचं शिक्षणाचा सुद्धा आपण खर्च करून त्याचं सुद्धा आयुष्य घडवण्याचं काम केलं पाहिजे. जर ते केलं तर त्या झोपडीतल्या गरीबाच्या मुलाचं पुण्य आपल्या मुलांना त्या ठिकाणी लागेल आणि तो मुलगा तिकडे कुठंतरी, ती मुलगी स्मोकिंग करायच्या ऐवजी अभ्यास करेल. म्हणजे मी तर बऱ्याच ठिकाणी आमच्या राजकीय मंडळींना सांगतो, हे हारतुरे बंद करा, हारतुरे बंद करा. आपण सक्षम आहे ना, आपल्या बरोबर आहे ना, आपल्या मुलांची आपण काळजी घेतो ना. माझा मुलगा चांगल्या कॉलेजला शिकला पाहिजे. आपण सुद्धा एखाद्या गरीबाच्या मुलाला, झोपडीतल्या मुलाला, जसे अण्णांनी, कर्मवीर अण्णांनी मुलं घडवले, महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी किती त्रास सहन करून जे मुलं घडवले, असं आपण एखाद्या झोपडीतल्या मुलाचा शिक्षणाचा त्या ठिकाणी त्याला आधार दिला पाहिजे, त्याचं करिअर घडलं पाहिजे. मी सुद्धा आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांना माहिती आहे, अनेक मुलांना शिक्षणाच्या बाबतीत नेहमी मदत करत असतो. मी तर प्रत्येक, माझ्याकडे एक शिक्षणाच्या बाबतीत आणि आरोग्याच्या बाबतीत प्रत्येक आमदाराला एक लिमिटेशन असतं. माझं काल परवाचं एक भाषण सुद्धा पाहिलं असं, एक मला पुरस्कार मिळाला. प्रत्येक आमदाराला एक मतदारसंघाचं लिमिटेशन असतं. पण शिक्षणाच्या बाबतीत आणि आरोग्याच्या बाबतीत माझ्याकडे लिमिटेशन नाही. नांदेडच्या जर एखाद्या मुलाचा मला शिक्षणाच्या बाबतीत फोन आला की मला तुम्ही काहीतरी मदत करा, माझं आयुष्य घडणार आहे, त्या मुलाला आम्ही त्या ठिकाणी मदत करण्याचं काम करतो. आणि एखादा पार तिकडं गुजरातच्या बाउंड्रीवरून जरी फोन आला की माझ्या अमुक अमुक ऑपरेशन आहे, तुम्ही काय मदत करू शकता, आणि मी एखाद्या हॉस्पिटलशी आम्ही संपर्क साधून त्याचं ऑपरेशन करतो. शेवट ह्या 2 गोष्टी अशा आहेत, त्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक, लक्षपूर्वक त्या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे. त्यामुळे खरंच तुम्ही अतिशय चांगलं काम करता. एक अभिमान वाटतो, एक मन भरून येतं. माणसाने आयुष्यात आपण किती मोठे झालो, यापेक्षा आपण किती पिढ्या घडवल्या, हे सगळ्यात हे मूल्यमापन तुमच्याकडून होणार आहे. शेवट आपण आपल्या आयुष्यात किती मोठं झालं, याचं कधी मेरिट लागणार नाही. पण आपण आपलं मोठं होत असताना आपण किती सर्वसामान्य कुटुंब घडवले, हे सगळ्यात महत्त्वाचं मूल्यमापन आज तुम्ही करता. म्हणजे तुम्हाला किती पैसे मिळतात, किती नाही मिळतात, तुम्हाला किती त्रास होतो, काय नाही, पण यापेक्षा तुम्ही समाधानाने, तुम्हाला एक अभिमानाने तुम्ही सांगू शकता, मी 200 मुलं घडवले, मी 300 मुलं घडवले, मी इतक्या मुलांना त्या ठिकाणी शिष्यवृत्ती दिली.
इतक्या मुलांचं शिक्षणाचा आम्ही फ्रीमध्ये खर्च केला. हा अभिमान म्हणजे ही तुमची जी सांगण्याची पद्धत आहे, तुमच्याकडे एकदम वेगळी महत्व का अपेक्षेने तुम्ही सांगितलं, वेगळी भूमिका असते सांगताना. नाहीतर अकॅडमी आता मी तर बऱ्याच ठिकाणी तर आम्ही तर स्पष्ट सांगतो. आता आम्ही एखाद्या कॉलेजच्या बाबतीत आम्हाला फोन येतो. मोठ्याची संस्था असते. फोन येतो, की ॲडमिशनला जरा फीला मदत करायला सांगा. आम्ही पण फोन करतो, "साहेब." मी सांगतो, "अरे आपल्याच माणसाचे कॉलेज आहे." मी फोन करतो. फोन केल्यानंतर त्या कॉलेजचे संस्थापक म्हणतात, "काय अडचण नाही, द्या मुलाला पाठवून त्याची फी कमी करून देतो." आणि आमचा एखादा गरीबाचं पोरगं त्या कॉलेजच्या गेटवर जाऊन थांबतं. लवकर व्यवस्थापक भेटत नाही. व्यवस्थापक भेटल्यानंतर व्यवस्थापक सांगतो, "मला काय आमच्या अध्यक्ष साहेबांचा, चेअरमन साहेबांचा काय फोन आला नाही. त्यांचा फोन आला तर तुमची अख्खी फी माफ करून टाकू." ते पोरगं आम्हाला फोन करतो. परत आम्ही चेअरमनला फोन करतो. चेअरमन, "हां, हां, सांगतो, सांगतो." असं 1-2 वेळा होतं आणि त्या पोराची फी सुद्धा कमी केली जात नाही. म्हणजे हे मोठ्या संस्थानिक लोक हे काम करू शकत नाही. तुमच्या आमच्या सारखे जे सर्वसामान्य कुटुंबातून जे मुलं पुढे आले आणि त्यांना वाटतं, की आपण ज्या परिस्थितीतून शिक्षण घेतलं, त्या परिस्थितीत त्या मुलांना मदत केली पाहिजे. ही भावना सगळ्यात महत्त्वाची असते. आपण जे परिस्थितीत दुःख पाहिले, त्या परिस्थितीत लोकांना मदत केली पाहिजे. मी सुद्धा माझा एक सायकल वाटपाचा कार्यक्रम असतो कायम. तुम्ही पाहिला असेल, तुम्ही आलते सगळे. मी मधल्या माझ्या वाढदिवसाच्या टायमाला 7,000 सायकल वाटल्या आणि सायकल वाटपाचा तर माझा नेहमी उपक्रम असतो. ते कसा उपक्रम आहे तुम्हाला सांगतो. मी माझं 12वी झाल्यानंतर मी नगरला आयट्याला माझा नंबर लागला. माझा आयट्या फिटर ट्रेड. आयट्याला नंबर लागला आणि मला माझ्या वडिलांनी सायकल घेतली. ती जुनी सायकल घेतली. मी माझ्या वडिलांना सांगितलं, "मला नवी सायकल घेऊन द्या." ते म्हणले, "आपली परिस्थिती नाही, तुला एक जुनी सायकल." मला जुनी ₹300 ची सायकल घेऊन ती त्यावर सुद्धा लिहून देणार, लिहून घेणार आणि तिकीट पगाराचं तिकीट-बिकीट लावून असं. म्हणजे माझी इच्छा असताना माझ्या वडिलांना सुद्धा वाटत होतं, की नाही आपल्या मुलाला नवीन सायकल घेऊन द्यावं. पण ते सायकल घेऊन देऊ शकले नाही. तर ते दुःख मला आज पण होते. त्यामुळं मी ज्यावेळेस मतदारसंघात फिरतो ना, एखादं पोरगं पायी जात असतं त्याला विचारतो. त्याला गाडीत घेतो, "तुला सायकल आहे का भाऊ?" सायकल नसते त्याचं नाव लिहून घेतो आणि त्याला सायकल देतो. हे दुःख पाहिलेले आहेत आपण. त्या हे सगळं मी आज सत्कार घेत नाही. त्यांना माहिती आहे मी सत्कार घेत नाही, पण साहेब मी सत्कार न गेल्यामुळं हजारो मुलांना शालेय साहित्य वाटप करू शकतो. मी एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर सांगतो, "मला शाल नको, मला बुके नको, मला नारळ नको. त्या बदल्यात तुम्ही ₹200 माझ्या सत्काराला खर्च करणार आहे ना, त्या बदल्यात मला 1 डझनच वही द्या. तुम्ही आज मला शाल दिली, आज नारळ दिला. ₹200 खर्च दिला. शाल मी घेतली, नारळ घेतला, बुके घेतला, ठेवून दिला. बरेच लोकं घेऊन पण जात नाही. त्याची व्हॅल्यू शून्य होती. आणि 1 डझन जर वही तुम्ही एखादी माझ्यासारख्याच्या हातात दिली, तर 1 डझन वहीमुळे एखाद्या गरीब कुटुंबातल्या मुलाचं आयुष्य घडणार आहे, ते कुटुंब घडणार आहे. ह्या बारीक-सारीक गोष्टीचा विचार केला पाहिजे. शेवट ही परिस्थिती आज पण मी तर बऱ्याच आमच्या राजकीय लोकांना छाती ठोकून सांगतो, "अरे, आपण म्हणतो एका बाजूने शिक्षणाचा दर्जा वाढलाय. शिक्षणाचा दर्जा वाढला, आपण चंद्रावर गेलो, आपण प्रगतीच्या दिशेने आपण वाटचाल करतोय. पण आपण शिक्षणाचा दर्जा वाढला हे कधी म्हणतो? आपल्या गावातलं 4 मुलं इंग्लिश मीडियमच्या शाळेला जातात ना, सूट-बुटात इंग्लिश मीडियमच्या शाळेत जातात. बस न्यायला येते त्यांना, त्या बसमध्ये ते विद्यार्थी जातात आणि त्या विद्यार्थ्यांकडे पाहून आपण म्हणतो शिक्षणाचा दर्जा वाढला. पण आज पण मराठी मीडियमच्या शाळेत जा, जिल्हा परिषदच्या शाळेत जा, सरकारी शाळेत जा, नगरपंचायतच्या शाळेत जा, महानगरपालिकेच्या शाळेत जा. तिथं तुम्हाला काय कळेल गरिबी काय? आज पण गरिबी काय आहे आणि आज पण आमच्या सर्वसामान्य कुटुंबातले मुलं काय पद्धतीने शिक्षण घेतात. इथं बऱ्याच लोकांना सांगतो, जिल्हा परिषदच्या शाळेत जा. नुसते जाऊन त्या मार्गदर्शन करून येऊ नका. प्रत्येक मुलाची वही पहा. प्रत्येक मुलाच्या पायात चप्पल आहे का नाही पहा. त्याला पेन आहे का नाही पहा. त्यावेळेस तुम्हाला कळेल, अरे आज पण इतकी गरिबी आपण जे 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी गरिबी पाहिली, ती आज पण काही कुटुंबाच्या बाबतीत पाहायला मिळते. त्या कुटुंबांना मदत करा, अशा मुलांना मदत करा. म्हणजे इतकी गरिबी, श्रीमंती इतकी मोठी दरी आहे. इतकी मोठी दरी आहे. माझ्याकडे एक 6 महिन्यापूर्वी एक पालक आले. आपल्या मतदारसंघातले एक पालक आले. त्यांनी सांगितलं, की माझ्या मुलाचा नंबर USA लागलाय. तेवढं आम्हाला पासपोर्टसाठी मदत करा. मग मी पासपोर्ट कार्यालयाचा नंबर घेतला. मुंबईच्या कार्यालयाचा नंबर घेतला. त्या कार्यालयाशी संपर्क केला. म्हणलं त्यांना पासपोर्ट लवकर काढून द्या. आमचा मुलगा अमेरिकेला त्याचा नंबर लागलाय. अर्ध्या तासाने एक लहान पोरगं माझ्याकडे रडत आलं. रडत आलं आणि मला सांगितलं. मी म्हणलं, "काय रे माझ्याकडे यायला कोणाला असं कोणी मध्यस्थी लागत नाही. कुणी पण येतं माझ्याकडे." लहान पोरगं रडत-रडत माझ्याकडे आलं. मी म्हणलं, "काय झालं रडायला?"
त्यांना मला 200 रुपये शाळेत भरायचे. 4 दिवस झाले मम्मी पप्पा म्हणतात तुला आज देतो उद्या देतो. आता मम्मीने सांगितलं पैसे येत नाही तुला कुठं देऊ. ते रडत माझ्याकडे आलं. मला इतकं वाईट वाटलं. अरे एका बाजूने एक पालक म्हणतो माझा मुलगा अमेरिकेला शिक्षणाला त्या ठिकाणी USA ला जायचा आहे, त्याला पासपोर्टसाठी मदत करा, आणि दुसरं पोरगं रडत येते. ते पोरगं जरी रडत असेल पण त्याचे आई वडील म्हणजे त्यांचं अंतःकरण किती रडत असेल की आपण आपल्या मुलाला 200 रुपये देऊ शकत नाही. ही इतकी महाभयंकर दरी या समाजामध्ये. ही दरी बदलली पाहिजे. म्हणजे गरिबी श्रीमंती ही बदलली पाहिजे. इथं बऱ्याच जणांना सांगतो तुम्ही अधिकारी होणार आहे. आमचे सुद्धा अधिकाऱ्यांशी बऱ्याच अधिकाऱ्यांशी वाद होतात. अधिकाऱ्यांना माझं सांगणं एक असतं, अरे तुम्ही ज्या परिस्थितीतून अधिकारी झाले त्या परिस्थितीतील लोकांना आधार द्या. एक वेळेस माझ्यासारखा आमदार खासदार आला आणि त्याचं काम नाही केलं तरी चालन, तो तुमच्याकडून नाही तर दुसऱ्याकडून काम करून घेईन. पण जो सर्वसामान्य माणूस तुमच्या दारात आलेला असतो, सकाळी उपाशी तापाशी घरातून बाहेर निघलेला असतो, त्याला तुम्ही मदत करा. तरच तुम्ही ती परिस्थिती जाणीव ठेवल्यानंतर तुम्हाला ती जाणीव राहील. नाहीतर बऱ्याच वेळा आपल्या सर्वसामान्य कुटुंबातले लोक अधिकारी झाल्यानंतर आपल्याच परिस्थितीतील गोरगरिबाच्या लोकांना विसरतात आणि त्यांनाच त्या ठिकाणी त्यांच्या वर्दीचा धाक दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्ही अधिकारी होणारे खरंच प्रबोधिनी अतिशय चांगलं काम करते सर. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना शाल्यूट आहे माझा. आणि विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, माणसाच्या आयुष्यात करिअर करण्याचं एक ठराविक वय असतं. हे तुमचं वय हे करिअर करण्याचं आहे. म्हणजे तुम्ही लय 50 वर्ष कष्ट केले आणि 20 वर्ष कष्ट केले नाही. एक ठराविक पिरियड असतो. त्या वयातच तुम्ही जर करिअर केलं, तुम्ही आज तुम्हाला ही रयत प्रबोधिनी सगळ्या पद्धतीने मदत करते. सगळे तुम्हाला तुमच्या वडिलांसारखी तुम्हाला त्या ठिकाणी आधार देण्याचं काम केलं ह्या रयत प्रबोधिनीत. पण तुमची सुद्धा इच्छाशक्ती महत्वाची आणि तुमचं हे वय आहे ठराविक वय. ह्या वयात जर तुम्ही करिअर केलं, तुमचं पुढचं अख्खं आयुष्य आनंदात गेल्याशिवाय राहणार नाही. पण तुमच्या करिअर करण्याच्या वयात जर तुमचं दुर्लक्ष झालं तर पुढचं अख्खं आयुष्य तुम्हाला दुःखात घालावं लागेल. त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे मी तुमच्या समोर आहे. माणसाकडे पॉझिटिव्ह एनर्जी पाहिजे आणि इच्छाशक्ती पाहिजे. इच्छाशक्ती जर असल्यानंतर माणूस किती पण मोठी उंची शिखर गाठू शकतो. मी 2010ला एका गावात सरपंच झालो. किती? 2010ला सरपंच झालो, तर 2019ला आमदार झालो. 9 वर्षामध्ये. पण 9 वर्षामध्ये एकच ध्येय आपल्याला ते शिखर पार करायचं. तर ध्येय वेळा मी सुद्धा आज सुद्धा 20-20 घंटे 21-21 घंटे आम्ही काम करतो. रात्री 4:30ला 40गाववरून आलो. परवा दिवशी कोल्हापूरच्या पुढे होतो. 8:30ला परवा दिवशी काल सकाळी 8:30ला घरी गेलो. आंघोळ केली 40गाव. त्याच्या आदल्या दिवशी नाशिक. डेली 4 वाजेपर्यंत आम्ही काम करतो. शेवट कष्ट करायचे वय. कष्ट करा तुम्ही. कष्ट केल्यानंतर आपल्याला यश निश्चित आहे. तुम्ही खरंच तुम्हाला सगळ्यांना म्हणजे विनंती करतो, तुमच्या आईवडिलांनी तुमच्या विश्वास टाकला ना, तुम्ही हे बाहेरचं जग आहे ना, 1-2 वर्ष ना बाहेरचं जगच पाहू नका. जर आपल्यासारख्या ह्या मुलांना कधी कधी काय असतो, माझ्या ह्या मित्राचा बर्थडे, मग तिकडे जण 4-6 जण गेले, मग आज जरा पार्टी केली. काही नका करू. 2 वर्ष काही करू नका. तुम्ही जर यामध्ये तुम्हाला यश मिळालं ना, तर दुनिया तुमच्या मागे पळेल. दुनिया तुमच्या मागे पळेल. आणि जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अपयशी ठरले, तर तुम्हाला आयुष्यभर फक्त तुम्हाला तुमच्या हृदयात एक दुःख सल लागन की अरे आपण त्या काळात अभ्यास नाही केला. त्या काळात आपण अभ्यास करायला पाहिजे. आपण 1 मार्काने गेलो, आपण 2 मार्काने गेलो. मी बऱ्याच तुमच्यासारखे MPC UPSCच्या मुलांशी परीक्षा झाल्यानंतर त्यांच्याशी मी संवाद साधित असतो. तर काही मुलं सांगतात काय नाही आम्ही 2 मार्काने गेलो यावेळेस. पुढल्या वेळेस विचारलं तर नाही ह्यावेळेस जरा पेपर टप गेला. पहिल्या झटक्यात असा काय स्ट्रोक द्या ना, तर पहिल्या झटक्यात सगळे मुलं आपले रयत प्रबोधिनीचे मुलं सगळे MPC UPSC सुटले पाहिजे. असा स्ट्रोक द्या. पण त्या वर्षभर कोणाच्या लग्नाला जाऊ नका, कोणाच्या नातेवाईकाच्या लग्नाला जाऊ नका, कोणाचा बर्थडे करू नका आणि कोणाच्या कार्यक्रमाला जाऊ नका. एकच ध्येय पुस्तक आणि एकच ध्येय मी ह्या परीक्षेत अधिकारीच होणार. त्याचं एक उदाहरण सांगतो. आमच्या मतदारसंघात एक उंडे नावाचा विद्यार्थी कलेक्टर आहे. उंडे आमचा दिल्लीला उंडे नावाचा आमचा आपला एक संबंधित मुलगा UPSCच्या क्लासला दिल्लीला होता. आणि मी वैष्णोदेवीला ज्यावेळेस गेलो, त्या उंडेचे वडील माझ्या बरोबर दिल्लीला आम्ही वैष्णोदेवीला गेलो.
आणि आम्ही त्या दिल्लीच्या स्टेशनला आमची रेल्वे थांबल्यानंतर आमच्या बऱ्याच लोकांना माहीत झालं की आमची ह्या टायमिंगला गाडी थांबणार आहे. आम्हाला आमच्या भागातले बरेच आपल्या भागातले लोक, काही आर्मीवाले, काही वेगवेगळ्या अधिकारी भेटायला आले आणि त्या उंडेचे पालक माझ्याबरोबर होते. त्या उंडेचा मुलगा त्यांना भेटायला नाही आला. त्यांना वाईट वाटलं. ते म्हणले, "अरे आपण इतक्या लांब आलो, मुलगा भेटायला सुद्धा नाही आला." मुलगा भेटायला आला नाही, त्यांना वाईट वाटलं. मी म्हणलं, "वाईट वाटून नका घेऊ साहेब, ते BSNL मध्ये साहेब आहे. वाईट वाटून नका घेऊ. तुमचा मुलगा एक दिवस तुमचे सगळे स्वप्न साकार केल्याशिवाय राहणार नाही. 1 वर्षातच तो मुलगा UPSC सुटला आणि कलेक्टरची पोस्ट मिळाली त्याला." म्हणजे त्याला सुद्धा वाईट वाटलं असं, अरे आपण आपल्या वडिलांना भेटायला नाही गेलो. पण ते दुःख त्यांनी सहन केलं. पण तो वेळ वाचवला. वेळ वाचवला. वेळ सगळ्यात महत्वाचं. तुमच्याकडे ठराविक वेळ आहे आता. तुमच्याकडे ठराविक टायमिंग आहे. आता त्या टायमिंगमध्ये म्हणजे तुमच्याकडे कमी बॉल आहेत आणि जास्त धावा करायच्या. जर ह्या कमी बॉलमध्ये जास्त धावा गेल्या ना, अरे हा निलेश लंके सुद्धा तुम्हाला शालू ठाणील. हा सुद्धा, या निलेश लंकेला सुद्धा तुम्ही वेटिंगला बसू शकता, एवढी ताकद तुमची उभी राहू शकते. त्यामुळे करिअर करा, ही संधी परत नाही. आम्हाला सुद्धा वाटतं आम्ही सुद्धा शिकलं पाहिजे. वेळ निघून गेली. म्हणजे आज ठीक आहे, आज आमदार आहे, पण आम्हाला सुद्धा कधी कधी एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर लँग्वेजचा प्रॉब्लेम येतो. काही ठिकाणी नाही, आम्हाला एखादा शासकीय एखादा इंग्लिशमध्ये JR असला तर वाचता येत नाही. पण आज आम्हाला पस्ताव करावा लागतो ना. आम्हाला सुद्धा वाटतं कधी कधी आमच्या बरोबरचे आमदार, काही काही खासदार लोक इंग्लिशमध्ये भाषण देतात. आम्हाला पण वाटतं आपण सुद्धा द्यायला पाहिजे. एखादा अधिकारी गेल्यानंतर अधिकारी जर 4 शब्द इंग्लिशमध्ये बोलला ना, आम्ही 10 शब्द इंग्लिश बोललो तर अधिकारी गप्प राहील ना. पण तो 4 बोललाच आम्हाला माहित नसतं ना. म्हणजे पण हे हे आमचं वय गेलं ना. आज आमच्याकडे काय, आम्हाला फक्त आम्हाला पस्तावा करावा लागतो. पण ठीक आहे. इथं प्रत्येकाला सांगतो, कुठल्या पण क्षेत्रात करिअर करा, त्या क्षेत्रातलं छत्रपती शिवराय झालं पाहिजे. तुम्ही आज या क्षेत्रात छत्रपती शिवराय व्हा. त्यामुळे आज या ठिकाणी आपली भेट झाली, हा अविस्मरणीय क्षण आहे. त्यामुळे मी सर्वांकडून एक इच्छा व्यक्त करतो. तुमचा एक मोठा भाऊ या नात्याने, तुमचा पालक या नात्याने, तुमच्या प्रत्येकाचं आयुष्य घडलं पाहिजे, प्रत्येकाचं करिअर घडलं पाहिजे. आणि मी ज्यावेळेस राज्यात फिरत असताना तुमच्यातलेच विद्यार्थी माझ्याकडे आले पाहिजे. मी ह्या ठिकाणी माझी पोस्टिंग आहे, मी ह्या ठिकाणी PA आहे, ह्या ठिकाणी PSI आहे, या ठिकाणी तहसीलदार आहे. साहेब तुम्ही आमच्या प्रबोधिनीला भेट द्यायला आलते, हे तुम्ही मला ज्यावेळेस अभिमानाने कुठंतरी येऊन सांगता, त्यावेळेस तुमची छाती काय 2 इंचांनी फुगली तर निलेश लंकेची छाती 4 इंचांनी फुगल्याशिवाय राहणार नाही. ही अशी आपल्याला यापुढील काळात आपली भेट झाली पाहिजे. त्यामुळं परत एकदा सर्वांना मी, आपल्या सर्व माझ्या या विद्यार्थ्यांना तुमच्या पुढील आयुष्यासाठी, करिअरसाठी सदिच्छा, शुभेच्छा देतो. आणि आपल्या रयत प्रबोधिनी म्हणजे आपली रयत प्रबोधिनी, मी सुद्धा रयत प्रबोधिनीचा आहे. मी सुद्धा कर्मवीर अण्णांचा वारसा घेऊन कर्मवीर अण्णांच्या शाळेत मी सुद्धा माझं शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे अण्णांचं काय कार्य आहे, अण्णांचं कार्य काय, अण्णांच्या कुटुंबाचं काय कार्य आहे, हे सगळं आपण जवळून पाहिलेले. स्वतःच्या पत्नीचे दागिने घाण ठेवून माझ्या दीनदुबळ्यांच्या मुलांना शिकवण्याचं काम कर्मवीर अण्णांनी केलं. त्या अण्णांचा वारसा चालवण्याचं तुम्ही काम करता. सावित्रीबाई फुलेंच्या बाबतीत सुद्धा आमची ही महिला जी शिकते, आमची ही मुलगी शिकते, तिचं सर्व श्रेय आमच्या सावित्रीबाई फुलेंना जातं, महात्मा फुलेंना जातं. त्यांचा वारसा घेऊन आपण काम करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सहीचा तुम्ही त्या फोटो मला दिला. खरंच कल्पना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर हे प्रशासनाची व्यवस्था सुद्धा चालली नसती. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन काम करता. कर्मवीर अण्णांची, महात्मा फुलेंची, सावित्रीबाई फुलेंची, छत्रपती शिवरायांचा आपण वारसा जतन करणारी माणसं आहोत. त्यामुळे या सर्व माझ्या विद्यार्थ्यांना आणि आमच्या रयत प्रबोधिनीतील सर्व शिक्षकांना धन्यवाद देतो. थांबतो. रामकृष्ण हरी. खूप धन्यवाद. आजचा दिवस तसा सगळ्यांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे आणि तो रयतसाठी, मी इतिहास विषयाचा विद्यार्थी असल्यामुळे मी थोडा इतिहासाच्या बाजूने जास्त विचार करतो. आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती आहे आणि लाल बहादूर शास्त्रींची पण जयंती आहे. आणि गांधी किती लोकाभिमुख होते, म्हणजे लोकमान्य ते महात्मा असं वर्गात आपण चर्चा करताना वगैरे आम्ही बघितलेलं होतं. सदानंद मोरे सरांनी लिहिलेलं आहे लोकमान्य ते महात्मा. आज आपल्याला लोकनेते भेटायला आलेले आहेत.
लोकनेता माणूस तेव्हाच होतो ज्यावेळेला त्याला लोकमान्यता मिळत असते. आणि लोकनेते होण्यापासून ते महात्मा होण्यापर्यंतचा प्रवास हा केवळ लोकाभिमुख राहिलो तरच आपण होत असतो. हे गांधींच्या रूपाने आपण पाहिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की येत्या काळामध्ये म्हणजे आपण या शतकामध्ये किंवा मागच्या शतकामध्ये अभ्यास करत असताना कुठं गेली चांगली लोक, म्हणजे साहिर लुधियानवी असं म्हणायचा 55 साली की जिने नाज हे हिंद पर वो कहा है, ते लोक गेले कुठं. मला असं वाटतं की लंके साहेबांसारखी लोक भेटल्यानंतर असं वाटतं की ती लोक आहेत. आणि जिने नाज हे हिंद पर, ही लोक आजही भारतात आहेत, महाराष्ट्रात आहेत आणि आपलं भाग्य आहे की ते आपल्या अवतीभोवती आहेत. आणि मला असं वाटतं की हिमालय एवढं काम करत असताना आपण किती साधं राहून काम करू शकतो. कुठलाही बडेजाव ठेवायचा नसतो. लोक उगच कर्मवीर होत नसतात. आणि कर्मवीरांचा वारसा चालवणारे लंके साहेब आज या ठिकाणी आले. आणि साहेब रयत शिक्षण संस्थेमध्ये पण आजीव सदस्य आहेत रयतचे. आणि आज रयत प्रबोधिनीला साहेबांनी भेट दिली. तर मला असं वाटतं की एक हे वेगळं पण कनेक्शन या निमित्तानं आज रयत शिक्षण संस्था गांधी जयंतीच्या दिवशी रयत प्रबोधिनीला भेटायला आली असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. असा एक आजचा महत्वाचा दिवस आहे. आणि गांधी जयंतीच्या दिवशी विशेष आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की तुम्ही आज आम्हाला इतर दिवशी कार्यक्रमाला लाभले असते, तर ह्या 2 दिवशी लाभले. म्हणजे ह्या व्यतिरिक्त दुसरा जो दिवस असता तो महात्मा फुले जयंतीचा असता आणि शिवजयंतीचा असता. आणि हा तिसरा दिवस की ज्या दिवशी एखादा सामान्य कार्यकर्ता, म्हणजे आजूबाजूला तुम्ही खूप नेते बघितलेले असतील, खूप राजकारणी माणसं बघितलेली असतील, परंतु या माणसाला बघितल्यावर असं वाटत नसेल की हा राजकारण करू शकतो. फार मोठा जे एक अंतर जे असतं राजकारण्यांच्या विषयीचं आपल्या मनात जी आडी असती, म्हणजे आता सध्या महाराष्ट्राची परिस्थिती पाहता ही आडी खूपच अजून जरा हे झालेली आहे. अशा काळामध्ये सामान्य घरातली माणसं पण मोठ्या पदावर जाऊ शकतात. 2010 साली सामान्य घरातला आपल्यासारखाच एक स्वप्न पाहणारा माणूस आज 2019ला आमदार झाला. येत्या काळामध्ये कॅबिनेट मंत्री असणारे, त्याच्या पुढे खासदार असणारे, हे सगळं आपण सगळे या सगळ्याचे साक्षीदार असणार आहोत. रयत प्रबोधिनीमध्ये सर आपण आलात त्याबद्दल धन्यवाद. रयतचं काम मागच्या 5 वर्षापासून अविरतपणे सुरू आहे. आणि रयतच्या स्कॉलरशिप असतील, रयतच्या मध्ये जो देण्याचा जो विचार आहे तो केवळ रयतच्या सगळ्या टीममुळे जिवंत आहे. रयतमध्ये आता इथं रयतची भरपूर माणसं बसले. संदीप आरगडे सर इथं बसलेले आहेत. महाराष्ट्रातला प्रत्येक मुलगा आज संदीप आरगडे सरांना ओळखतो. गणित विषयाचे रँगलर आम्ही असं त्यांना म्हणतो. तिथं अतुल टाकळकर सर बसलेले आहेत. महाराष्ट्रात मला वाटतं अनअकॅडमीच्या माध्यमातून रयतच्या माध्यमातून 2-2.5 लाख विद्यार्थ्यांशी जोडलेले आहेत. आणि इथे एक असा कार्यकर्ता बसलाय ज्याचं नाव सोहेल शेख आहे. काल परवा RFO रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून राज्यात दुसरा येतो. आणि कालच नागपूरला त्यानं ग्राउंड फायनली पूर्ण केलंय. आणि आज तो येऊन बसला होता कारण आपल्याला फुलेवाड्यावर जायचं हार घालायला महात्मा फुलेंना, कारण काल मी एक आयुष्याचा मोठा टप्पा पार करून आलोय. तर हे असा विचार असणारी लोक या ठिकाणी सुर्वे सर आहेत, सुर्वे मॅडम आहेत. आणि रयतचा माजी विद्यार्थी पण आहे ओंकार, इथं हळूच बाहेरून बघतोय. तर अशी सगळीच मंडळी, म्हणजे हे सगळा टीमचा एफर्ट आहे. आणि आम्ही जे करू शकतो ते केवळ टीम ज्या ताकदीनं उभी राहते. म्हणजे काल परवा आम्ही, म्हणजे आता ह्या मागच्या 8 दिवसात पाऊस पडला म्हणून परिस्थिती चांगली आली, पण त्याच्या मागं ज्या वेळेला आम्ही रयतची गट कचा निकाल लागला आता आणि 95,000 मुलं अचानक अपेक्षात नसलेली पण लोक पास झाली, 19 मार्क कट ऑफ लागला. मग अशा काळामध्ये रयतने निर्णय घेतला की बॅचेसची जी फीज होती ती आम्ही 2323 रुपयावरती रिड्यूस केली. कारण त्याच बॅचची आमच्या अगोदरची फी 6,000 रुपये होती, ती आम्ही 2323 रुपये केली कारण आम्हाला समोर दुष्काळ दिसत होता. आणि अशा काळामध्ये 1,000 रुपये शासन सध्या 1,000 रुपये घेतले, त्याच्यावरनं आंदोलनं झाली, वाद झाले. अशा काळात आता आम्ही आंदोलनांमध्ये जाऊन काही कन्स्ट्रक्टिव्ह करू शकतो का नाही आम्हाला माहित नाही, पण आम्ही 2,000 रुपयामध्ये त्याचा प्रवास पुढच्या 6 महिन्याचा सोपा करू शकतो हे आम्हाला माहिती होतं. आणि आमची टीमची एक 5 मिनिटं फक्त मीटिंग झाली, सगळे लोक रेडी झाले. 2323 त्याला 2 इन्स्टॉलमेंट दिल्यात. त्याच्यामध्ये ज्याच्याकडे पैसे नाहीत त्याला शाहू शिष्यवृत्ती आहे. त्याच्यावर ह्यातली काही लोक शिकवणारे अशी आहेत की तेच पैसे देतात त्या पोराला आणि सांगतात रयतला जाऊन पैसे भर. तर मला असं वाटतं की हा विचार जो आहे, म्हणजे अण्णांचा पण विचार त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे पुढे गेला आणि तोच अण्णांचा विचार रयत म्हणून आम्ही घेतलेला होता आणि तोच रयतचे कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळेजण पुढे घेऊन जातोय. तुम्ही आजच्या दिवशी इथं आला हे आम्हाला ताकद देणार आहे, बळ देणार आहे. आणि आमचे विद्यार्थी नक्कीच आपले विद्यार्थी असं म्हणतो मी, येत्या काळामध्ये देखील तुम्हाला चांगल्या ठिकाणी काम करताना दिसतील. रयत म्हणून काम करताना मी एकच गोष्ट त्यांना सांगतो की गोरगरिबाच्या मुंड्या मुरगळायसाठी आपल्याला प्रशासनात जायचं नाहीये. आणि जी रयत प्रबोधिनी तुम्हाला वरती जात असताना मदत करेल ती उद्या तुमच्यावरती RTIचा एखादा 5 रुपयाचा कागद टाकायला मागं पुढे बघणार नाही. हे पहिल्या दिवशी आणि आता हे यांना अंगवळणी पडलेलं आहे.
की जी लोक वर नेऊ शकतात ती खाली आणू शकतात. नाहीतर निलेश लंकेंसारखे एखादी व्यक्ती काम करेल, पण आपण जर बळ द्यायलाच नसू त्यांच्या मागं आणि जर त्या पाईपाला होल पडलेले असतील तर गोरगरिबाचं कल्याण होणार नाही. आपल्याला सगळ्यांना मिळून उभं राहिलं पाहिजे, साहेबांच्या सोबत उभं राहिलं पाहिजे. आणि एक नेता, लोकनेता जो असतो, आता ते काय मला खूप मिक्स्ड फिलिंग येते ऍक्च्युली. त्यामुळे आता कारण मला गांधी दिसतो एका बाजूला आणि गांधी, आता तुम्ही याच्यावर तेच डिस्कशन चाललं. 9 जानेवारी 1915 गांधी भारतात आले आणि गांधी पहिल्यांदा भारतात आले. त्याला पहिलं काम जे केलं ना त्यांनी सूट बूट पहिले सोडून दिला आणि त्यांनी एकदम साधा काठियावाडी झब्बा कुर्ता घातला होता. नंतर गरिबी पाहिली आणि 20 साली त्यांनी ते पण सोडलं आणि धोतर घातलं. तर मला असं वाटतं की भारताची उन्नती व्हायची असेल तर आपल्याला गरिबांवरच काम करावं लागेल. स्वामीनाथन साहेबांचं काल परवा निधन झालं. गरिबीवरती काम करणारा खूप मोठा माणूस आहे आणि आपण आपल्या पिढीतले पहिले ग्रॅज्युएट असलेली लोक आहे सगळी. आपण जर काम केलं तर कुळांचा उद्धार होणार आहे आपल्या. आपण सगळे काम करू. रयत प्रबोधिनी यथाशक्ती तुमच्या सोबत उभी आहे. आणि लंके साहेबांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एक विनंती करतो अशी की महाराष्ट्रभर फिरत असताना तुम्हाला स्पर्धा परीक्षा करणारा एखादा गरजू कुठलाही मुलगा जर तुम्हाला वाटला की जो कॅपेबल आहे आणि त्याला गरज आहे, तर तुम्ही रयतला नक्की फोन करा. तुम्ही मगाशी जे उदाहरण सांगितलं व्यवस्थापकाचं, तसं इथं होणार नाही याची रयतचा प्रमुख म्हणून मी तुम्हाला खात्री देतो. आजच्या दिवशी तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.